राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर राज्य सरकारच्या ताब्यात आलेली आहे। लंडनमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे ही तलवार सुपूर्द करण्यात आलेली आहे। 18 ऑगस्टला ही तलवार लंडनहून मुंबईला आणली जाणार आहे। ऐतिहासिक वाघ नखानंतर आता भोसले यांची तलवार महाराष्ट्रात येते। सरकारने 47,15,000 रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतलेली आहे। ऑगस्टला तलवार लंडनहून मुंबईत आणली जाणार आहे। सध्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार लंडनमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे ही तलवार सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि 18 ऑगस्टला ही तलवार राज्यामध्ये आणली जाणार आहे, मुंबईत आणली जाणार आहे। राज्य शासनाने त्यासाठी 47,15,000 रुपये मोजलेले आहेत। मात्र ही ऐतिहासिक तलवार आता राज्यात येणार आहे। भारतवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा, अभिमानाचा हा क्षण आणि सोहळा आहे। आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार। नागपूरच्या भोसले घराण्यातील संस्थापक रघुजी राजे भोसले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी ओडिसा, छत्तीसगड ते दक्षिणेपर्यंत संपूर्ण मराठा साम्राज्याचा पराक्रम हा त्या ठिकाणी आपल्या युद्धनीतीतून, पराक्रमातून, शौर्यातून दाखवला। ते प्रथम रघुजी राजे भोसले यांचं नाव कोरलेली ही तलवार मराठा साम्राज्याचं शौर्य, पराक्रम आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान जगासमोर दाखवणारी, प्रत्यक्ष साक्ष देणारी लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।